नमस्कार. आपण कधी विचार करतो का की आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टींमागे किती जबरदस्त इंजिनिअरिंग लपलेलं असतं? आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत, आपल्या पायाखालच्या कॉन्क्रीटच्या जमिनीबद्दल. वरून एकदम सपाट दिसणाऱ्या या जमिनीमध्ये एक मोठं रहस्य आहे. चला आज ते उलगारून पाहूया. हो, आपण ज्या जमिनीवर अगदी सहज चालतो ती फक्त एक सपाट पृष्ठभाग नाहीये. तिच्या आतमध्ये खूप काही घडत असतं. पण मग एक प्रश्न मनात येतो. हाच तर खरा प्रश्न आहे, नाही का? विचार करा, एक मोठाच्या मोठा कॉन्क्रीटचा स्लॅब, ज्यावर इतकं वजन असतं, तो न वागता किंवा न तुटता हे सगळं वजन कसं काय सहन करतो? यामागे नक्कीच कोणतीतरी खूप हुशार रचना असणार. आणि गंमत म्हणजे याचं उत्तर दडलंय त्याच्या आकारात. हो, अगदी बरोबर. त्या स्लॅबचा आकारच ठरवतो की तो वजन कसं पेलेल. तर आता आपण त्या खास नियमाबद्दल जाणून घेऊया, जो इंजिनियर्स वापरतात स्लॅबचा आकार वाचण्यासाठी आणि तो कसा वागेल हे आधीच ओळखण्यासाठी. आणि याच नियमाला म्हणतात ॲस्पेक्ट रेशिओचा नियम. तर हा ॲस्पेक्ट रेशिओ म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं गणित आहे बघा. स्लॅबची जी लांब बाजू आहे तिला लहान बाजूने भागायचं, बस. हे एक साधंसं गुणोत्तर आहे, पण त्याचे परिणाम खूप मोठे आहेत. आणि हा आहे तो मॅजिकल नंबर 2. हा आकडा म्हणजे एक महत्वाची सीमारेषा आहे. याच आकड्यावरून ठरतं की स्लॅब कसा वागणार आहे. हे बघा, जर ॲस्पेक्ट रेशिओ 2 पेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणतात वन वे स्लॅब, जो फक्त एकाच दिशेने वागतो. आणि जर तो 2 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तो टू वे स्लॅब असतो, जो दोन्ही दिशांना वागतो. म्हणजे हा 2 आकडा सगळा खेळ ठरवतो. ओके, तर मग आता जरा याच्या मागचं सायन्स समजून घेऊया. हे इतकं साधं गुणोत्तर म्हणजे हा रेशो अख्ख्या स्लॅबवर दाब आल्यावर तो कसा वाकेल हे कसा काय ठरवू शकतो? यामागचं मूळ तत्त्व खूप सोपं आहे. लोड किंवा वजन नेहमी सगळ्यात लहान आणि सोपा मार्ग निवडतो. एक साधं उदाहरण घेऊया. एक लांब पट्टी तिच्या लहान बाजूने वाकणं किती सोपं असतं, बरोबर? स्लॅबसही अगदी तसंच आहे. तर वन वे स्लॅबमध्ये नेमकं काय होतं? सगळा भार त्याच्या लहान बाजूवर येतो आणि ती बाजू अशी खाली वाकते. पण जी लांब बाजू असते ती मात्र जवळजवळ सपाटच राहते. म्हणजे सगळा भार उचलण्याचं काम ती लहान बाजू करते. म्हणजेच जसं इंजिनिअरिंगच्या भाषेत म्हणतात, कारण स्लॅब एकाच दिशेने वागतो, त्यामुळे वजन पेलण्याची सगळी जबाबदारी लांब बाजूला असलेल्या बीम्सवर येते. सगळा लोड तिकडे ट्रान्सफर होतो. आणि इथेच तर इंजिनियर्सचा खरा स्मार्टनेस दिसतो. एकदा का त्यांना कळलं की हा स्लॅब वन वे आहे की त्यांचं पुढचं काम खूपच सोपं होऊन जातं. त्यांची प्रोसेस अगदी सरळ असते. पहिल्यांदा ते ॲस्पेक्ट रेशो काढतात. तो 2 पेक्षा जास्त आला की त्यांना कळतं हा वन वे स्लॅब आहे. आणि मग ते त्या अख्ख्या मोठ्या स्लॅबचे डिझाईन एका छोट्या म्हणजे 1 मीटर रुंदीच्या बीमसारखं करतात. कल्पना करा, एका अख्ख्या क्लिष्ट स्लॅबला एका साध्या बीममध्ये बदलून त्याचं विश्लेषण करणं. हा शॉर्टकट किती हुशारीचा आहे. यामुळे फक्त वेळ आणि मेहनत वाचत नाही, तर डिझाईन जास्त अचूक आणि सुरक्षित बनतं. चला तर मग आता हे आपण किती समजून घेतलंय हे एका छोट्याशा उदाहरणातून पाहूया. एक छोटासा प्रश्न आहे. प्रश्न सोपा आहे. समजा एका खोलीचा स्लॅब 4 मीटर बाय 10 मीटरचा आहे. तर मग थोडा विचार करून सांगा, हा वन वे स्लॅब असेल की टू वे स्लॅब? चला हिशोब करूया. लांब बाजू आहे 10 मीटर, लहान बाजू आहे 4 मीटर. म्हणजे 10 भागिले 4 किती झाले? 2.5 म्हणजेच 2.5. आणि उत्तर अगदी बरोबर आहे. 2.5 हे 2 पेक्षा जास्त आहे. याचाच अर्थ हा एक वन वे स्लॅब आहे. म्हणजे हा स्लॅब फक्त त्याच्या 4 मीटरच्या बाजूनेच वाकणार. बघा किती सोपं आहे हे ओळखायला. तर आजच्या चर्चेतून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय शिकायला मिळाली? फक्त एक साधं गुणोत्तर, ॲस्पेक्ट रेशिओ, आपल्याला एका मोठ्या कॉन्क्रीटच्या रचनेचं वागणं कसं असेल हे सांगू शकतं. विचार करा, सुरुवातीला जो इतका मोठा प्रश्न वाटत होता त्याचं उत्तर इतकं सोपं असेल असं वाटलं होतं का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? आपल्या सभोवतालचे पूल, इमारती, अगदी आपल्या हातातला मोबाईल, या सगळ्यामध्ये अशीच कितीतरी अदृश्य इंजिनिअरिंग लपलेली आहे, जी आपलं जीवन सोपं करत असते. आता पुढच्या वेळी कोणत्याही रचनेकडे बघताना तिच्या आकारामागे दडलेलं रहस्य शोधण्याचा प्रयत्न नक्की करा. शोधत रहा.